नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अधिक मासात जोडवी का बदलतात. अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना आहे. साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा हा महिना येतो. प्रश्न म्हणजे अधिक मासात जोडवी का बदलतात. विशेषतः विवाहित महिलांमध्ये हा प्रश्न अधिक विचारला जातो. जोडवे, मंगळसूत्र, पैंजण, बांगड्या किंवा इतर सौभाग्य चिन्ह बदलण्याबद्दल अनेक परंपरा आणि श्रद्धा आढळतात. काही लोक म्हणतात की अधिक मासात जोडवे बदलू नये, तर काही ठिकाणी गरजेनुसार बदलण्याची मुभा असते. ह्या विषयाकडे धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यावहारिक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. अधिक मासाचे धार्मिक महत्त्व आहे. हिंदू पंचांग चंद्र आणि सूर्य यांच्या गणनेतून आधारित आहे. चांद्र वर्ष आणि सौर वर्ष याच्यातील फरक भरून काढण्यासाठी जो अतिरिक्त महिना जोडला जातो त्याला अधिक मास म्हणतात. पुराणामध्ये सांगितले जाते की हा महिना सुरुवातीला मलमास म्हणून ओळखला जात होता. इतर महिन्याप्रमाणे त्याला विशेष स्थान नव्हते. तेव्हा भगवान श्री विष्णू यांनी या महिन्याला आपले पुरुषोत्तम नाव दिले. त्यामुळे हा महिना अत्यंत पवित्र मानला जाऊ लागला. या महिन्यात जप, तप करणे, विष्णू उपवास, भागवत वाचन, दान, धर्म, उपवास, सत्संग करणे ह्या गोष्टींना विशेष महत्त्व असते. जोडवी म्हणजे काय. जोडवी किंवा जोडवे हा शब्द सामान्यतः विवाहित स्त्रियांच्या पायात घालायच्या चांदीच्या अलंकारासाठी वापरला जातो. महाराष्ट्रात जोडवे हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. विवाहानंतर स्त्रीला जोडवे घालण्याची प्रथा आहे. कोणती स्त्री बिना जोडव्याची दिसणार नाही. काही भागात जोडावी बदलणे म्हणजे नवीन जोडवे घेणे, जुने बदलून नवीन घालणे, तुटलेले जोडवे बदलणे, सौभाग्याच्या वस्तूचे नूतनीकरण करणे अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. अधिक मासात जोडवे बदलण्याबद्दल लोकपरंपरा. अनेक पारंपरिक कुटुंबामध्ये अधिक मासात जोडवे किंवा इतर सौभाग्य चिन्हे बदलली जात नाही, कारण हा महिना भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक साधनेसाठी मानला जातो. ह्या महिन्यात जास्त देवदेव केला जातो. काही ठिकाणी असे मानले जाते की अधिक मासात नवीन अलंकार घेऊ नये, सौभाग्याच्या बदलू नये, विवाह करू नये, घरभरणी करू नये, सांसारिक ऐश्वर्यापेक्षा भक्तीला महत्त्व द्यावे. ही समजूत प्रामुख्याने लोकपरंपरेतून आलेली आहे. धर्मशास्त्रातील दृष्टिकोन. धर्मशास्त्रामध्ये अधिक मासात पूजा, दान, धर्म, व्रत साधना केली जाते. जोडवे बदलू नये असा कोणताही स्पष्ट धार्मिक नियम आढळत नाही. जोडवे तुटले असतील तर, हरवले असतील तर, आरोग्याच्या कारणामुळे बदलणे आवश्यक असेल, व्यावहारिक अडचण असेल तर बदलण्यात दोष मानला जात नाही. धर्म नेहमीच व्यवहाराला महत्त्व देतो, त्यामुळे आवश्यकतेनुसार बदल करणे चुकीचे मानले जात नाही. श्रद्धा आणि मानसिक समाधान आहे. भारतीय स्त्रियांसाठी जोडवे, कुंकू, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, इतर सौभाग्य चिन्हांना विशेष भावनिक आणि धार्मिक महत्त्व असते. त्यामुळे अधिक मासासारख्या पवित्र काळात वस्तूविशेष सेवा, श्रद्धा ठेवली जाते. काही महिलांना असे वाटते की परंपरा पाळल्याने मनाला शांती मिळते, घरात सकारात्मकता राहते, सौभाग्य टिकून राहते, देवाची कृपा मिळते. पण ही श्रद्धा मानसिक स्थैर्य देणारी असते. जोडवे बदलल्यास अपकुशन होतो, परंतु अशा प्रकारची भीती धर्मशास्त्रात सांगितलेली नाही. धर्मशास्त्र शिकवतो भीती नव्हे. जर एखादी स्त्री गरजेमुळे जोडवे बदलत असेल तर त्यात पाप किंवा दोष नाही. अंधश्रद्धा म्हणजे कारण न समजता भीतीने गोष्टी करणे. श्रद्धा म्हणजे विश्वास आणि भक्तीने परंपरा पाळणे. अधिक मासात खरा संदेश. अधिक मास हा आत्मपरीक्षण आणि साधनेचा महिना. या काळात मन शांत ठेवणे, चांगले विचार करणे, राग आणि मत्सर टाळणे, दानधर्म करणे, देवाचे स्मरण करणे अधिक महत्त्वाचे आहे. भगवानाला ब्रह्मा अलंकारापेक्षा भक्ताचे मन प्रिय असते. महिलांच्या परंपरा आणि संस्कार. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये विवाहित महिलांना अधिक मासात काही नियम पाळायला सांगितले. उदाहरणार्थ, नवीन दागिने न घेणे, केस कापणे टाळणे, मोठे सौंदर्य संबंधी बदल टाळणे, साधे जीवन जगणे. हा सर्वात उद्देश संयम आणि सात्विकता वाढवणे हा असतो. आधुनिक काळातील विचार. आजच्या काळात अनेक लोक पारंपरिक आदर राखूनही व्यावहारिक दृष्टिकोन ठेवतात. जर एखादी वस्तू खराब झाली असेल तर बदलणे गरजेचे असेल तर ती बदलली जाते. अनेक कुटुंबे असे म्हणतात, देव, श्रद्धा, वस्तू आणि सामाजिक अधिक समजतात. अधिक मासात जोडे बदलण्याचा निर्णय हा वैयक्तिक श्रद्धा आणि परिस्थितीनुसार घेतला जातो. घराची परंपरा वेगळी असते. काही घरामध्ये अधिक मासात कोणतीही नवीन वस्तू घेतली जात नाही, तर काही कुटुंबे आवश्यक गोष्टी परवानगी देतात. जर घरातील वडीलधाऱ्यांना परंपरा पाळणे महत्त्वाचे वाटत असेल तर त्यांचा आदर चांगले ठरते. यामुळे घरात सौहार्द टिकून राहते. अधिक मासात काय करावे. या महिन्यात खालील गोष्टी फलदायी मानल्या जातात. विष्णू उपासना. भगवान विष्णूचे नामस्मरण, विष्णू सहस्त्रनाम आणि स्तोत्रपठण करावे. दानधर्म करावे. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा मदत करावी. सात्विक आहार घ्यावा. साधे आणि सात्विक अन्न खावे. वाचन करावे. भागवत गीता, रामायण किंवा
भागवत वाचन करावे, संयम ठेवा, वाईट विचार आणि वाईट सवयीपासून दूर राहावे. समाजातील विविध समजुती भारतामध्ये प्रत्येक प्रदेशानुसार परंपरा बदलतात. काही भागात अधिक मासात जोडवे बदलणे पूर्णपणे टाळले जाते, तर काही ठिकाणी त्याकडे फारसे महत्त्व दिले जात नाही. ही विविधता भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. धार्मिकतेचा खरा अर्थ असा आहे: धार्मिकता म्हणजे सत्य बोलणे, इतरांना मदत करणे, नम्रता ठेवणे, ईश्वरावर श्रद्धा ठेवणे. फक्त बाह्य नियम पाळून धार्मिकता पूर्ण होत नाही, तर मन शुद्ध असणे सर्वात महत्त्वाचे आहे. अधिक मासात जोडवी का बदलतात ह्या प्रश्नाचे उत्तर एकच नसून ते श्रद्धा, परंपरा आणि गरज यावर अवलंबून आहे. धर्मशास्त्रात जोडवे बदलण्यास स्पष्ट बंदी नाही. अनेक कुटुंबांमध्ये परंपरेने ते टाळले जाते, तर काही लोक आवश्यकतेनुसार बदल करतात. जर आपल्या घरात अधिक मासात जोडवे बदलत नाही तर अशी परंपरा असेल तर तिचा आदर करणे योग्य आहे, परंतु भीती किंवा अंधश्रद्धेमुळे त्रास करून घेण्याची गरज नाही. भगवान श्री विष्णू भक्तांच्या अंतःकरणातील श्रद्धेला महत्त्व देतात. अधिक मास हे साधना, आत्मशुद्धीचा महिना आहे. चांगला आहे. कर्म, ईश्वर भक्ती यांना संवर्धित महत्त्वाचा आहे. ईश्वर सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान देव. जर व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.